नमस्कार मित्रांनो, सायन्स विथ फन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे. तो म्हणजे ऍसिड आणि बेस. ऍसिड हे कसं ओळखायचं आणि बेस कसं ओळखायचं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. कृपया चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला जो घटक आहे तो ऍसिड आणि बेस आहे. आता ऍसिड आणि बेस म्हणजे काय हे आपण अगोदर त्यांच्या डेफिनेशन आपण बघून घेऊया. तर ऍसिड म्हणजे काय की ज्यामध्ये H+ हा एक कॉन्स्टिट्यूट आयन असतो, त्याला आपण ऍसिड म्हणतो. आणि बेस जो असतो की त्याच्यामध्ये OH- हा एक कॉन्स्टिट्यूट आयन असतो की तो त्याच्यात असल्या कारणाने आपण त्याला सहज आयडेंटिफाय करू शकतो, त्याला ओळखू शकतो की हा बेस आहे. तर मित्र, आपण दोन्हीचेही एक्झाम्पल इथे घेणार आहेत. तर आपण अगोदर काय करू, ऍसिडचे एक्झाम्पल घेऊ आणि नंतर बेसचे एक्झाम्पल घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल की ऍसिड आपल्याला कसं आयडेंटिफाय करायचंय. आपण जर एक्सपेरिमेंटली जर आयडेंटिफाय करायला गेलो तर लॅबोरेटरीमध्ये आपल्याला एक तर लिटमस पेपर किंवा काही नॅचरल इंडिकेटर जे असतात, तर ते इंडिकेटर त्याच्यामध्ये आपल्याला त्याला आयडेंटिफाय करावं लागते. म्हणजे तिथं ऑब्झर्वेशन करावं लागतं आपलं. त्याचं लिटमस पेपर वगैरे आपल्याला त्याच्यात बुडवून आपण ते बघू शकतो की ते ऍसिड आहे की ते बेसिक कंडिशन्स मध्ये आहे. तर मित्रांनो, असंही आपण ओळखू शकतो. तर त्याचे काही हे बघा, तर ऍसिड आपण बघूया. पहिले ऍसिड मध्ये काय असतो, मेन म्हणजे ऍसिड याच्यामध्ये H+ हा एक महत्वाचा घटक असतो. H+ म्हणजे जो तुम्हाला केमिकल फॉर्म्युला दिला असेल त्याच्यामध्ये जर H हा जर घटक जर सिंगल येत असेल तर तिथे आपण ऍसिड आहे असं त्याला ओळखू शकतो, इझिली सांगू शकतो. आणि बेस जर असेल तर मित्रांनो, बेस जर असेल तर आपण सहज त्याला काय करू शकतो, OH- असा जर घटक तुम्हाला दिसत असेल तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, त्याला आयडेंटिफाय करू शकतो. तर मित्रांनो, याचे एक्झाम्पल आपण बघूया. तर एक्झाम्पल मध्ये आपण घेऊया, याच्यामध्ये ऍसिडचं एक्झाम्पल जर घेतलं आपण तर हे बघा, तुमच्या समोर फर्स्ट एक्झाम्पल घेतोय मी. तर फर्स्ट एक्झाम्पल घेतलं मी HCl. HCl म्हणजे मित्रांनो हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड याचं रासायनिक नाव काय, हायड्रोक्लोरिक ऍसिड. ठीक आहे मित्रांनो. तर इथं H जो आहे तो H+ आणि Cl हा काय इथं मायनस आहे. म्हणजे कॅटायन आणि अनायन हा जो चार्ज असतो आयन, तर हा या दोन्हीच्या डोक्यावरती आहे, H+ आणि Cl-. तर मित्रांनो, H+ आणि Cl- याच्यामध्ये H हा कॉन्स्टिट्यूट घटक आहे की जो ऍसिडिक कंडिशन दाखवते, म्हणजे तो ऍसिड आहे असं दाखवते. म्हणजे HCl हा हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. मित्रांनो, आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर HBr हायड्रोजन ब्रोमाइड किंवा हायड्रोब्रोमाइड सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर HBr याच्यामध्ये पण H+ आणि Br हा इथं मायनस असतो. आणि मित्रांनो, कधी रिॲक्शन रासायनिक अभिक्रिया जर करायची असेल, केमिकल रिॲक्शन जर तुम्हाला सोडवायची असेल तर प्लस आणि मायनस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज मध्येच रिॲक्शन होते, किंवा मेटल आणि नॉन मेटल जे आहेत तर त्यांच्यामध्ये रिॲक्शन होत असते. तर H+ आणि Br- हे सुद्धा ऍसिडचे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. आणखी तिसरं जर एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर आपण H2SO4 पण देऊ शकतो. त्याला सल्फ्युरिक ऍसिड सुद्धा म्हणतात किंवा त्याला हायड्रोजन सल्फेट असंही आपण म्हणू शकतो. तर H+ आणि SO4- हा एक H+ हा त्यातला एक कॉन्स्टिट्यूट आयन्स आहे की आपण सहज ओळखू शकतो की हा ऍसिड आहे. आणखी बरेचसे एक्झाम्पल आपण ऍसिड विषयी आपण घेऊ शकतो. तर मित्रांनो, ऍसिड आणि बेस आपण आता बघितलं की ऍसिड आपण बघितलं की ऍसिड कसा ओळखायचा, की ज्यामध्ये H+ हा कॉन्स्टिट्यूट आयन असतो. तर तो कसा ओळखायचा किंवा एक त्याची क्लासिफिकेशन केलेलं आहे की स्ट्रॉंग ऍसिड कोणता असतो किंवा वीक ऍसिड कोणता असतो, स्ट्रॉंग बेस कोणता असतो, स्ट्रॉंग वीक बेस कोणता असतो, किंवा अल्कली कशाला म्हणतात. या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आपण एक एक करून एक एक हे करणार आहे. तर आपण आज फक्त काय समजून घेणार, ऍसिड म्हणजे काय आणि बेस म्हणजे काय, म्हणजे ऍसिड कसा ओळखायचा आणि बेस कसा ओळखायचा. तर ठीक आहे मित्रांनो, ऍसिड म्हणजे काय हे आपण आता बघितलेले. आता बेस म्हणजे काय आपण हे बघणार आहोत. तर मित्रांनो, ऍसिड म्हणजे ज्यामध्ये H+ कॉन्स्टिट्यूट आहे आपण बघितलं, तसंच बेस मध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं तुम्ही की बेस म्हणजे OH हा एक महत्वाचा त्यातला एक घटक असतो. बघा, आता बेस म्हणजे काय हे तुम्हाला मी वरतीच सांगितलं होतं की ज्यामध्ये OH- कॉन्स्टिट्यूट आयन प्रेझेंट असतो त्याला बेस म्हणतात.
ओके, तर त्याचे काही एक्झाम्पल आपण इथे घेणार आहोत मित्रांनो. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. तर फर्स्ट एक्झाम्पल घेतला मित्रांनो मी NaOH. तर बघा मित्रांनो, इथं पण दिसतंय तुम्हाला Na हा प्लस असतो आणि OH हा इथं मायनस असतो. तर इथं OH मायनस कॉन्स्टिट्यूट जो तुम्हाला घटक बघायला मिळतो OH म्हणजे हायड्रॉक्साईड जो घटक आहे की तो तिथं OH मायनस आहे. तर याच्यातून आपण इझिली त्याला ओळखू शकतो की हा बेस आहे. आणखी सेकंड जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर KOH हा एक एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. बरेचसे असे एक्झाम्पल्स आहेत CaOH असेल. तर हे जे एक्झाम्पल्स आहे तर हे सगळे कशाचे, हे सगळे बेसिकचे एक्झाम्पल आहे मित्रांनो. तर आपण ऍसिड आणि बेस कसा ओळखायचा, तर अगदी सिंपल मी पहिल्या 2 लाईन मध्येच तुम्हाला क्लिअर केलेलं की ऍसिड हा H प्लस जर तुम्हाला एखाद्या कंपाऊंड मध्ये जर दिसेल तर त्या ठिकाणी समजून जायचं की तो ऍसिडिक कंडिशन आहे किंवा तो ऍसिडिक आहे. आणि ज्यामध्ये OH मायनस आहे तर तो बेसिक कंडिशन किंवा तो बेसिक कंपाऊंड आहे. तर मित्रांनो एवढं तुम्हाला समजलं असेल. आणि आपण बघूया की त्याच्यानंतर pH स्केल काय असते, त्याच्यानंतर pH स्केल मध्ये स्ट्रॉंग ऍसिड कुठे असतो, किती pH असल्यानंतर स्ट्रॉंग ऍसिड असतो, किती pH कमी असल्यानंतर तो वीक बेस असतो किंवा वीक ऍसिड असतो. तर हे न्यूट्रलायझेशन रिएक्शन कशाला म्हणतात, हे सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो क्लिअर करणार आहेत. त्याकरता माझ्या चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. म्हणजे तुम्ही कमेंट्स केल्यानंतर मला व्हिडिओ बनवण्याकरता एक प्रेरणा मिळते. मी व्हिडिओ कसा बनवावा कसा नाही हे तुम्ही सुद्धा कमेंट्सद्वारे सांगू शकता मित्रांनो. धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.